ज्योतिबाच्या श्रावणषष्ठी यात्रेनिमित्त प्रसाद म्हणून विक्रीला आलेल्या मुदतबाह्य पदार्थांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई केली। त्यातून सुमारे 1,40,000 रुपये किमतीचे पेढे आणि हलवा विकणाऱ्यांवर कारवाई करून हे पदार्थ नष्ट केले। श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील श्रावणषष्ठी यात्रेमध्ये प्रसाद म्हणून पेढे आणि हलव्याची मोठी विक्री होते। त्यामध्ये कर्नाटकात बनवलेल्या पेढे आणि हलव्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो। दुसरीकडे भेसळयुक्त आणि मुदतबाह्य पदार्थ भाविकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करतात। त्यानुसार गेल्या काही दिवसात अन्न औषध प्रशासन विभागानं ज्योतिबा डोंगरावरील सर्व विक्रेत्यांच्या मालाची तपासणी सुरू केली आहे। मुदत संपलेले भेसळयुक्त आणि मुदतबाह्य खाद्यपदार्थ भाविकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्यानं ते नष्ट करण्यात आले। त्यातून सुमारे 156 किलो वजनाचे आणि सुमारे 1,40,000 रुपये किमतीचे पेढे आणि हलवा नष्ट केल्याचं अन्न सुरक्षा अधिकारी विजय पाचपुते यांनी सांगितलं। अन्न औषध प्रशासन कोल्हापूर विभागाने मागील आठवडाभर ज्योतिबा डोंगरावर षष्ठी यात्रेनिमित्त वेळोवेळी सर्व अन्न आस्थापनांच्या तपासण्या करून साधारण 50च्या वर अन्न नमुने तपासून मुदतबाह्य झालेलं साधारण 1,40,000 रुपये किमतीचा स्वीट हलवा आपण इथं नष्ट केलेला आहे। मागील आठवड्यात सुद्धा आपण 62 किलो पेढा नष्ट केलेला आहे आणि इथून पुढेही असंच आपली कारवाई चालू राहणार आहे। या पेढा आणि स्वीट हलवा यांच्या प्रत्येक पॅकिंगवर उत्पादन केल्याची आणि मुदतबाह्य होणारी तारीख लिहिणं बंधनकारक आहे। भेसळयुक्त आणि मुदतबाह्य पदार्थ विकणाऱ्यांवर यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आलं।